समोस्यामध्ये स्टफिंग भरण्यासाठी आपण आलूचं भरीत रेडी केलेलं आहे. आपलं आलूचं भरीत रेडी झालेलं आहे. आता आपण बनवूया समोस्यासाठी पात्या. त्यासाठी आपण आता डो भिजवूया. लेट्स गो. तर आता आपण लावतोय डो. कशासाठी? पात्या बनवण्यासाठी समोस्याच्या. आता आपण 2 वाटी पीठ घेतलंय गव्हाचं. त्यामध्ये आपण टाकू जिरं आणि मीठ. हे आपलं मल्टीग्रेन गव्हाचं पीठ आहे. त्यामध्ये मी चना, नाचणी, बाजरा आणि कॉर्न टाकून आणि गहू याच्यामध्ये सगळं समप्रमाणात टाकून मी दळून आणते. आपलं मल्टीग्रेन पीठ आहे. यात आपण टाकूया मीठ चवीनुसार आणि थोडं जिरं. त्यांना आपण डो तयार करून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवूया. आपला डो रेडी झालेला आहे. आता आपण याची करूया चपाती आणि त्याचे लाटूया समोसे. ऑइल झालेलं आहे गरम. आपण ही चपाती लाटून घेतलेली आहे. त्याचे 2 सारखे मधून काप करायचे आहेत. म्हणजे अर्धा चंद्र. ठीक आहे. हे आपलं चीज आहे. चिपकवायसाठी पाणी घेतलेलं आहे. आपलं आलूचं भरीत आहे. ठीक आहे. आता यांना फोल्ड करून त्रिकोण आकार घ्यायचा असं या टाईपने. राईट. आपला समोसा झाला. याला स्टिक करायचं मधनं पाण्याने आणि देन फिलिंग भरायची. तयार झालेला आहे मेहंदीच्या कोनसारखा. आता ह्याच्यामध्ये फिलिंग भरायची आहे. त्यात मी पहिलं टाकेन हे चीज, मग फिलिंग, मग चीज. फिलिंग भरून याला वरून आपण असं पाणी लावून याला असं पॅक करून देऊ. आता आपला एक समोसा रेडी झालेला आहे. मी याला हॅटसारखा आकार दिला आहे. त्या दुसऱ्याच्यामध्ये आपण फिलिंग भरूया. असा फ्राय झालेला आहे. आता आपण दुसरा करणार आहोत. आपली हॅट झाली आहे रेडी. मुलांना कसं कार्टून वगैरे आवडतात, त्यांना आपण डोळे आणि एक मुशी दिली की ती हॅट दिसेल. त्याच्यासाठी त्याला गार्निश करावं लागेल आपल्याला. आत्ता आपण घेणार आहे आपले 2 समोसे. आता आपण चाट तयार करणार आहे. समोसा चाट. मुलांना काहीतरी वेगळं द्यावं लागेल ना, तर त्यांना तसं प्रिपेअर करून द्यायचं. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपले समोसे झाले आहेत रेडी. आता यांची चाट बनवू आपण. घालू पहिले थंड थंड दही. दही घरी बनलेलंच आहे. घरच्या दुधाने बनवत असते.
गरम गरमच आहे. त्यांना थोडंसं ओपन करायचं म्हणजे तोडायला त्रास होणार नाही. मस्त थंड थंड दही घालायचं त्याच्यावरती. घरी बनवलेलं गोड दही. ज्यांना दही आवडते ना ते तर आवडीने छान म्हणजे एन्जॉय करू शकतात. त्यानंतर मी घरी बनवलेलीच चिंचेची चटणी आहे ती थोडी घालायची, जास्ती नाही. मग कांदा आणि सांबारने गार्निश करायचं. आपली दही समोसा चाट रेडी झालेली आहे. आता यावरती थोडं तिखटही घालू शकतो आपण, आपल्याला कसं पाहिजे. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, नक्की ट्राय करा, घरून बघा, खूप छान. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.